जय जिजाऊ मित्रांनो. मराठा लग्नाक्षदाला जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही 4 वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा एकदा मराठा लग्नाक्षदाची हेतू उद्देश भूमिका आणि कार्यपद्धती आपल्याला माहीत असणं किंवा समजून घेणं आवश्यक असतं. लग्नाक्षदाची सुरुवात का झाली, कशी झाली आणि याची कार्यपद्धती नेमकी काय याबाबत आपण एक थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. आणि टिप्पणी किंवा कॉमेंट करण्यापूर्वी कुठल्याही गोष्टीची किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मची हेतू उद्देश भूमिका समजून घेणं हे प्रत्येकासाठी आवश्यक असतं, की जेणेकरून तुमच्या आमच्यामध्ये गैरसमज न होता कुणाची फसवणूक होणार नाही हे लक्षात घ्यावं. मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक, मराठा लग्न अक्षदा. गेल्या अनेक वर्षापासून, जवळपास 15 ते 20 वर्षापासून मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय. 2002 पासून एका लिडिंग न्यूजपेपरसाठी, मराठी न्यूजपेपरसाठी पत्रकार म्हणून काम करतोय. अधूनमधून विविध सामाजिक विषयावर स्फुट किंवा स्तंभलेखनही करत असतो. आणि हे करत असताना गेल्या 2010 पासून स्टेट बँक ऑफ इंडियाला मी आउटसोर्सिंगमध्ये काम करतो. आणि हे करत असताना मग कुठेतरी मधल्या काळामध्ये 4-6 वर्षापूर्वी ATMचे पिन मागून किंवा OTP मागून फसवणुकीचे प्रकार वाढत होते. आणि हे फसवणुकीचे प्रकार वाढत असताना मग एखाद्याच्या खात्यातले पैसे ज्यावेळेस गायब होतात, तर ते कष्टाचे पैसे असतील किंवा गरिबाचे असतील, तर अशा वेळी त्याच्या चेहऱ्यावरचे जे काही भाव किंवा एक्सप्रेशन असतात, तर ते पोटामध्ये गोळा उठवतात. आणि अशा स्थितीत पत्रकार म्हणून काम करत असताना 3-4 वर्षापूर्वी आमच्याकडे काही बातम्या आल्या किंवा अमक्या अमक्या विवाह संस्थेकडून अमक्या टमक्या मुलीचा फोन आला आणि फसवणूक झाली. आणि मग हे फसवणुकीचे प्रकार मधल्या काळामध्ये सातत्यानं वाढत गेले. आणि एकीकडे लग्न जुळत नाहीत ही ओरड वाढत असताना मग या फसवणुकीचे प्रकारही किंवा फसवणूक करणारी काही तत्वही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील होत गेली किंवा अजूनही ते प्रकार चालू आहेत. आणि वारंवार लोकांना सांगूनही या फसवणुकीला लोक बळी पडतात. कुठेतरी आपल्यामध्ये एक लाचारी असते, अगतिकता असते किंवा अज्ञान असते, अडाणीपणा असतो किंवा आपल्यामध्ये भोळेबाबडेपणा असतो आणि त्या गोष्टीतून आपण त्या फसवणुकीला बळी पडतो. किंवा माणूस एकतर लग्न जुळत नाही म्हणून कावलेला असतो आणि मग अशातच कोणीतरी आपल्याला फोन करतो किंवा एखादा मार्ग दाखवतो, त्यात माणूस फसत जातो, गुरफटत जातो आणि मग आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्यानं वाढत आहेत. आणि ही तत्व नेमकी या गोष्टीचा गैरफायदा घेत असतात. मग आता आपण एक समाजाचा हिस्सा आहोत किंवा समाजाचा एक पार्ट आहोत, तर एक त्याच्या मागची एक भूमिका आहे की समाजाच्या उत्तरदायित्वाच्या भावनेने, म्हणजे जे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणू, तर त्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून प्रत्येकाने समाजासाठी ज्याला जे शक्य असेल ते वेळ, श्रम, पैसा, बुद्धी, कौशल्य याच्यापैकी आपल्याला जे देता आलं ते दिलं पाहिजे. मग आपलं स्वतःचे काम सांभाळत असताना मग ही कुठेतरी फसवणुकीला आळा बसावा किंवा वधूवरांचा एक कुठेतरी माहिती व्हावी, हा एक प्लॅटफॉर्म असावा, या उद्देशानं आम्ही एक लग्न अक्षदाचे काही व्हॉट्सअप ग्रुप सुरू केले 4 वर्षापूर्वी. आणि हे एक सगळं अजूनही मोफत सेवाभाव म्हणून सुरू आहे, हा कुठलाही व्यवसाय नाही. आणि मग हे करत असताना मग कुठेतरी काही लोकांनी आम्हाला मदत दिली आणि मग आपलं कुठेतरी एक ॲप्लिकेशन असावं म्हणून आम्ही मराठा लग्न अक्षदा एक ॲप रन करतोय. मात्र हे करत असताना काही आपला हेतू उद्देश आणि भूमिका जरी चांगली असली तरी त्रास देणारी तत्व याच्यामध्ये घुसत असतात. मग या काही काही गोष्टीचा आम्हाला बराच त्रास झाला. आणि मग हा त्रास होत असताना कुणीही कुणाला फोन करू लागलं, कुणीही कुणाला रिक्वेस्ट टाकू लागलं. मुलगी MBBS असेल, मुलगा ॲटो चालवणारा असेल, तरी तो तिला फोन करू लागला, लग्नाची मागणी घालू लागला. मग निव्वळ या प्लॅटफॉर्मचा लोकांनी बाजार करणं किंवा बाजार भरवणं सुरू केलं. आम्ही वारंवार लोकांना सांगत असतो की लग्न जुळवणं म्हणजे Amazon किंवा फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करण्या इतकं ते सोपं नसतं. किंवा बऱ्याच लोकांच्या मध्ये असा गैरसमज आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळतं. किंवा काही काही विवाह संस्था असेही दावे करतात की आम्ही हमखास लग्न जुळवतोच, आमच्याकडे हमखास लग्न जुळतंच. तर असं शक्यतो होत नसतं. आणि ह्या सूचना आम्ही वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. मात्र लोकांकडे रील्स पाहण्यासाठी वेळ आहे, मात्र चांगल्या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि दुर्दैवानं मग कुठेतरी आपली फसवणूक होते. तर असो, याच्यामध्ये काही विवाह संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. मागच्या वर्षी बुलढाण्याला एक विधूर आणि विधवा लोकांसाठी एक परिचय मेळावा झाला, त्यातून 2-3 लग्न जुळले. हे दखल घेण्यासारख्या गोष्टी आहेत. काही विवाह संस्था बरेच वधूवर परिचय मेळावे घडून आणतात, स्वतःची पदर म्हणून स्वतःचे पैसे खर्च करतात. ह्या लोकांची स्तुती केलीच पाहिजे, त्यांची दखल घेतलीच पाहिजे. मात्र
असे करणारे लोक कमी आहेत आणि फसवणूक करणारे जास्त आहेत. त्याच्यामुळे जे काही चांगलं काम करणारे आहेत त्यांच्यावरचाही विश्वास कुठेतरी उडून जातो. आणि मग अशात मग काय होते की मग जी चांगल्या उद्देशाने पुढे येणारी लोक येत असतात तर ती मग कुठेतरी येत नाहीत किंवा त्यांची कुठेतरी त्यांना कुठेतरी प्रताडणा होते. त्याच्यामुळे ती लोक पुढे यायला घाबरतात. अशाही गोष्टी घडतात. तर हा मराठा लग्न अक्षदा हा एक केवळ सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ मी गावखेड्यामध्ये राहतो आणि मागच्या गल्लीमध्ये कोणत्या मुलीचं लग्न करायचं किंवा मुलाचं लग्न करायचं हे मला माहीत नसते. परंतु माझा जर एक माझ्या तालुक्यापुरता जर एक ग्रुप असेल आणि त्या ग्रुपवर प्रत्येक गावातून एक एक दोन दोन बायोडाटा जर येत असेल तर ते याच्यातून आपल्याला माहिती होईल की अरे अमक्या खेड्यामध्ये टमुकजीची मुलगी आहे, टमुकजीचा मुलगा आहे, त्याची कुठेतरी आपली नात्याची किंवा ओळखीची लिंक असते आणि त्या माध्यमातून मग आपण त्याला शोध घेऊन मग तिथे कुठेतरी मध्यस्थामार्फत ते लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा आपले असे गैरसमज आहेत की बाबा एखाद्या ऍप्लिकेशनवर किंवा एखाद्या विवाह संस्थेवर बायोडाटा आला मग तो सोलापूरचा आहे का कोल्हापूरचा आहे हे आपण पाहत नाही की एवढ्या लांब लग्न जुळणं शक्य नसतं. आणि अशा स्थितीतही आपण त्याला रिक्वेस्ट टाकतो किंवा फोन करतो. मग ती लोक कुठेतरी इरिटेट होतात, उद्विग्न होतात आणि मग ती हा प्लॅटफॉर्म सोडून जातात. तर अशाही गोष्टी घडतात. तर त्या घडू नये. आणि मराठा लग्न अक्षदा मध्ये आम्ही जे काही मोबाईल हाईड करण्याचं जे काही कारण आहे तर त्याचं तेच कारण आहे. मग याच्यामध्ये बायोडाटे येतील. बायोडाटे आल्याच्या नंतर मग तुम्ही ते ऍप्लिकेशन एकमेकांना शेअर केलं पाहिजे. शेअर केल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना त्याची माहिती होईल. आणि त्याच्यामध्ये जर 1000 बायोडाटे जर आले तर 1000 मधून 550-100 लोकांचं लग्न जुळायला नक्कीच मदत होईल. ही त्याच्या मागची भूमिका आहे, हा उद्देश आहे. बाकी लग्न अक्षदाच्या माध्यमातून आम्ही कुठेही कुणालाही कोणत्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. आणि या वर्षीपासून आम्ही एक मध्यस्थ हा एक संकल्पना घेऊन पुढे येत आहोत की आपणही आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लग्न अक्षदा प्लॅटफॉर्मसाठी मध्यस्थ झालं पाहिजे. मात्र आमची अट एकच असेल की कुठेही पैशाची मागणी करता येणार नाही. अशीच लोक पुढे येणं गरजेचं आहे की जे एखादं स्थळ जर दाखवायचं काम पडलं तर स्वतःच्या खिशातून भाड्यानं पैसे खर्च करून त्या तिथपर्यंत गेले पाहिजे. नाहीतर बरेच लोक मध्यस्थ म्हणून कामही करतात. मात्र कुठं जायचं म्हटलं की लगेच 1000 रुपये टाका, 500 रुपये फोनपे करा, 2000 रुपये फोनपे करा, त्याच्याशिवाय घराबाहेर निघत नाहीत. तर ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे. विवाह हा एक पुण्याचं काम आहे. पानपोई लावून हे पुण्य मिळवायची गोष्ट असते. पाण्याचा व्यापार करायचा नसतो. मात्र काही लोक पाण्याचा व्यापार करतात आणि आपणही आता बाटलीबंद पाणी विकत घेतो. मात्र तर ह्या गोष्टी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असो, तुर्तास हेतू उद्देश आणि भूमिका आम्ही या ठिकाणी स्पष्ट केली. मराठा लग्न अक्षता ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करावा, आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावे, खाली लिंक दिलेल्या आहेत. आणि एकमेकांसाठी मध्यस्थ म्हणून पुढे यावं. तुर्तास धन्यवाद. जय